श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे नागपंचमी। मैत्रिणींनो, तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। नागोबाला नैवेद्य दाखवण्यासाठी आज आपण बनवले आहे पुरणाचे दिंडे किंवा कानोले। त्यासाठी मी चुलीवरती एक मीडियम आकाराचे पातेले ठेवलेले आहे। नंतर एक वाटी आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। ती आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। त्यामधील धूळ वगैरे स्वच्छ धुवून काढायची आहे। त्यानंतर आपण पातेल्यामध्ये डाळ शिजवण्यासाठी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। नंतर 1 चमचा तेल घातलेलं आहे, अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे। छान असं पाण्याला उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेली हरभऱ्याची त्यामध्ये डाळ घालायची आणि झाकण ठेवून डाळ शिजवून घ्यायची आहे। छान अशी आपली पुरणाची डाळ शिजलेली आहे। आता आपण त्यामधील पाणी वेगळं करून घेऊयात। त्यासाठी आपण पुरण बारीक करण्याची चाळण आपली डाळ शिजलेली आहे। आपण आता आपण पुरण वाटायच्या चाळणीने पाणी वेगळं करूयात। छान असं पाणी निथळू द्यायचं। त्यानंतर आपली डाळ अशी थोडीशी कोरडी झाल्यानंतर आपण निथळून घ्यायची आहे। डाळ ज्या पातेल्यामध्ये शिजवलेली आहे त्याच पातेल्यामध्ये आपण सुकी झालेली डाळ घालणार आहोत। पाणी काढून घेतलेली डाळ शिजवलेलं पातेलं ठेवलं। त्यानंतर आपण निथळून घेतलेली 1 वाटी खिसलेला गूळ घालायचा किंवा बारीक केलेला गूळ घालायचा आहे। छान असं आपलं पुरण परतवून घ्यायचं आहे। डाळ थोडासा वितळल्यानंतर त्यामध्ये जायफळ, विलायची, मऊ झाल्यानंतर त्यामध्ये बडीशेप घालायची आहे। नंतर विलायची घालायची। आपलं पुरण स्वादिष्ट होण्यासाठी आपण हे छान इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये मिक्स करणार आहोत। जायफळ, थोडंसं बडीशेप आपल्याला पुरण वेळून घ्यायचं आहे। छान आपली डाळ टेस्टी पुरण वेळल्यानंतर पुरण वाटायच्या चाळणीने आणि डाळ छान असं पुरण बारीक करून घेऊयात। कोण कोण मिक्सरने पदार्थ बारीक करून घेतात, पण त्यापेक्षाही आपल्या पुरण वाटायच्या भांड्याने पुरणाच्या भांड्यामध्ये छान असं बारीक होतं। त्यानंतर आपण कणिक मळून घेऊयात। 2 वाटी मी गव्हाचं पीठ 2 वाटी चाळून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ, चवीप्रमाणे हळद आणि वरतून तेल किंवा तुपाची धार घालायची आणि थोडं पाणी घालून छान असं मळून घ्यायचं। पीठ मळवल्यानंतर त्यामध्ये झाल्यानंतर थोडंसं तेल घालून छान असं मळून घ्यायचं। नंतर सुती कापडाने 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। 15 ते 20 मिनिटांनंतर आपली कणिक छान भिजून तयार झालेली आहे। आता लिंबाच्या आकारापेक्षा थोडंसं मोठा असा कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। नंतर आपण नैवेद्य ज्याप्रमाणे लाटतो त्याप्रमाणे त्याची लाटी लाटून घ्यायची आहे। छान अशी लाटी लाटून घेतल्यानंतर त्यावरती आपण आयत आकारामध्ये पुरण सेट करून घेणार आहोत आणि याप्रमाणे घडी घालून आपण उंडे बनवणार आहोत। आपले छान असे उंडे तयार झालेले आहेत। आता आपण उकडून घेऊयात। मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्यावरती चाळण ठेवली आणि त्यामध्ये केळीचं पान घालून त्यावरती बनवलेले दिंडे ठेवलेले आहे। छान असे आपले दिंडे छान असं 15 ते 20 मिनिटांसाठी आता उकडून घेतलेलं आहे। तुपासोबत खाऊ शकतो। पारंपरिक पद्धतीने आपण नैवेद्यही लवकरात लवकर तयार होणारे महाराष्ट्रामध्ये पारंपरिक दिंडे बनवलेले आहेत। काही ठिकाणी त्याला कानोले बोलतात। हे पहा, आमचा चिकू दिंडे शिजण्याची वाट बघत होता। त्याला खूप आनंद झालेला होता। चुलीवरती पहिल्यांदाच असा पदार्थ तयार झाला होता। थँक्यू, बाय।